महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक ही चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अकोले तालुक्यामध्येही रणधुमाळी सुरू आहे। अकोले तालुक्यामध्ये 9 उमेदवार आहेत, त्यापैकी महाविकास आघाडीचे 1, महायुतीचे 1 आणि 7 अपक्ष उमेदवार उभे आहेत। स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या वतीने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेण्यासाठी आणि या तालुक्यासाठी त्यांचं विजन काय असेल, त्यांनी दिलेला उमेदवार योग्य कसा असेल किंवा इतर जे उमेदवार उभे राहिलेले आहे त्यांचा आपल्या मतावर काही परिणाम होईल का, ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपल्याकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सहकारी चळवळीतील एक नेते आणि ज्यांनी यापूर्वी अनेक आंदोलनं केली आहे आणि या तालुक्याला एक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी जो नेहमी पुढाकार घेतलेला आहे, असे आपल्या सर्वांचे भाऊ आदरणीय मधुभाऊ नवले ह्या ठिकाणी उपस्थित झाले। मी त्यांचं स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। धन्यवाद। भाऊ, आपण म्हणजे मला जसं आठवतं गेल्या 40-1 वर्षापासून, त्यापूर्वी कदाचित आपण राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये सक्रिय असालच, पण गेल्या 40 वर्षामध्ये आपण ज्या अनेक चळवळी केलेल्या आहेत, अनेक आंदोलन उभे केलेले आहे आणि या तालुक्याला न्याय मिळवून देण्यासाठी राज्याला अनेक धोरणं बदलायला सुद्धा आपण भाग पाडलेला आहे। अशामधील आपण एक सर्वांना सर्वमान्य नेतृत्व म्हणून आपल्याकडे या तालुक्यामध्ये पाहिलं जात आहे। अकोले तालुका हा भौगोलिकदृष्ट्या फार मोठा आहे आणि हा जो विधानसभा मतदारसंघ आहे, या विधानसभा मतदारसंघाला संगमनेर तालुक्यातील 32 गावं या विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहे आणि ज्या पठार भागावर आदरणीय राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, जे माजी महसूल मंत्री या राज्याचे राहिलेले आहेत आणि ज्यांच्याकडे आता भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात आहे, अशी एवढी मोठी ताकद असताना आपण या विधानसभेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळवून देण्यात आपण कुठं कमी पडलो का काय, असे आम्हाला शंका वाटते। याबद्दल आपलं काय मत आहे? महाविकास आघाडीची स्थापना झाली, डावे पक्ष पण बरोबर आले आणि राज्याचं हित विचारात घेऊन समविचारी पक्षांना एकत्रितपणे करावं आणि समविचारी पक्षांची एक स्ट्रॉंग, ताकदवान अशा प्रकारची एक फळी उभी करावी, या उद्देशानं आघाडीतल्या प्रत्येक घटकाला दूरदृष्टीचा विचार करून, समाज हित विचारात घेऊन, महाराष्ट्र हित विचारात घेऊन आपली भूमिका निश्चित करावी लागली। अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची मागणी होती, आमची तयारी पूर्ण झालेली होती, कितीतरी अनुकूल गोष्टी आमच्यासाठी होत्या। अकोले तालुका हा डाव्या चळवळीचा आणि अकोले तालुका हा काँग्रेस विचारांचा तालुका आहे, यामध्ये अजिबातच काही शंका नाही। किती पण उदाहरणं देता येतील आपल्याला, पण फार अलीकडचे जर उदाहरणं द्यायचे झाले तर लोकसभेला एकदा भाऊसाहेब कांबळे काँग्रेसकडनं उभे होते, 33,000चं मताधिक्य होतं पंचाला। त्यानंतर काल परवा झालेली जी काही लोकसभा आहे, या लोकसभेमध्ये सुद्धा सर्वाधिक जिल्हा परिषद गटांची विभागणी केली आणि सर्वाधिक मतं कुठं होते तर ती पण बोट्याच्या त्या जिल्हा परिषद गटातनं होते। तुम्ही बोला। या अकोले तालुक्याच्या भूमीमध्ये या मातीच्या आड आणि या मातीच्या आड दडलेल्या
विचाराचे म्हणून जे काही इंगळ आहेत, विचाराचे म्हणून ही जी काही खनिज आहेत, त्यामध्ये काँग्रेस आणि डावी विचार ही आहेतच. पण तरीसुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षानं यापूर्वी ही जागा लढवली होती. विशेष म्हणजे ते जिंकले पण होते. या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाचाच आमदार व्हावा हा अहंकार बाजूला ठेवून किंवा तो विचार बाजूला ठेवून या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचे नेतेगण जो जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या बाजूनं कार्यकर्त्यांनी उभं राहिलं पाहिजे. हे आम्ही मान्य केलेलं होतं. ती आमची मूस आहे, तो आमचा विचार आहे. आणि त्या अनुषंगानं जेव्हा इथे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी दिली, आम्ही ते स्वीकारलं आहे. सर्वात महत्त्वाचं एक काम आहे, महाविकास आघाडीचं उद्दिष्ट एक आहे, आमदार कोणत्या पक्षाचा असेल त्याहीपेक्षा सरकार महाविकास आघाडीचं असलं पाहिजे. आणि ह्या एकाच विचारानं प्रेरित होऊन आम्ही आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करतोय आणि रात्रंदिवस राबून प्रचार करतोय. कुठेही पण त्यामध्ये आमची भूमिका ही तटस्थ राहण्याची नाही, काही विचार लपवण्याची नाही, कुठेही पण आपण कामामध्ये कुचराई करण्याची नाही. कार्यकर्त्यानं लढावं, जसा सैनिक लढतो सीमेवर तसं कार्यकर्त्यानं निवडणुकीत लढावं. ही आम्हाला कम्युनिस्ट चळवळीतली एक दीक्षा आहे. आणि त्या अनुषंगानं काँग्रेसच्या या पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वच काँग्रेसचे कार्यकर्ते, तमाम कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रचार आज करतोय. आणि आम्ही लढतोय तो महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. आणि आमची अपेक्षा आहे, ज्याच्यासाठी आम्ही लढतोय तो आमचा विचार आहे की महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रात आलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही काम करतोय. त्यासाठी काँग्रेसचा उमेदवार नसला तरीही पण महाविकास आघाडीचा उमेदवार आपला उमेदवार आहे, ही आमची भूमिका आहे. आपण गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतायत, सहकार क्षेत्रामध्ये काम करतायत. असं असताना आपल्या दृष्टिकोनातून तालुक्यातील कोणते मूलभूत प्रश्न अजून या ठिकाणी सोडवणे बाकी आहे? अकोले तालुक्याच्या दृष्टीनं मूलभूत प्रश्नांकडे जेव्हा आपण नजर टाकतो तेव्हा थोडंसं इतिहासाकडे पण जाऊन मी आपल्याबरोबर चर्चा करील. हा आदिवासी तालुका, डोंगराळ तालुका, आदिवासी बहुल तालुका, नदी नाल्यांनी वेढलेला तालुका, लावगडी खालचं क्षेत्र सर्वात कमी असलेला जिल्ह्यातला क्षेत्र कमी आहे, डोंगरांनी व्यापलेलं क्षेत्र आहे, धरणांनी व्यापलेलं क्षेत्र आहे, लावगडी खालचं क्षेत्र मुळात कमी आहे, असा हा तालुका आहे. तालुक्याच्या अंतर्गत सुद्धा आदिवासी माणसं आहेत, 18 पगड जातीचे माणसं आहेत. असा कोणताही एक सामाजिक वर्ग नाही की जो हे अकोले तालुक्यात नाही. या प्रत्येक माणसांचे प्रश्न आहेत. नदी नाल्यांनी वेढल्यामुळे स्वाभाविकदृष्ट्या प्रवरेचा वेगळा प्रश्न आहे, मुळेचा वेगळा आहे, आढळेचा प्रश्न वेगळा आहे, आदिवासी भागाचे प्रश्न वेगळे आहेत. आपण जर वर गेलो तर कस नदीचे प्रश्न वेगळे आहेत. स्वाभाविक दृष्टीनं प्रत्येक विभागाचे मूलगामी स्वरूपाचे काही प्रश्न वेगळे वेगळे आहेतच. पण जे काही कॉमन आहेत, सर्वसाधारण जे प्रश्न आहेत, ज्याला आपण अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य याच्या अंतर्गत आपण ज्यांचा विचार करतो, त्या दृष्टीनं या तालुक्यामध्ये अशा प्रकारचं काम उभं राहावं की हा तालुका मूलभूत प्रश्नांच्या दृष्टीनं याचा विकासाचं जे काही चक्र आहे ते फिरत राहील, विकासाची पावलं पुढे पडत राहील. या दृष्टीनं स्वातंत्र्याच्या नंतर अगदी गोपाळराव भांगरेंच्या पासून तर कालपर्यंतचा सगळा जर आपण समग्र इतिहासाचा आढावा घेतला तर अनेक मूलभूत प्रश्न सोडवण्याची परंपरा या तालुक्यामध्ये आहे. लोकप्रतिनिधी काम केलंय, त्याच्याबद्दल आपण नाठाळ भूमिका आपली नाही, दिसत असताना नाकारण्याचा प्रश्न नाही. आणि विद्यमान लोकप्रतिनिधी नव्हे तर मी पार अगदी गोपाळराव भांगरे, यशवंतराव भांगरेंच्या पासून, नारायण नवाळींच्या पासून, कॉम्रेड BK देशमुखांच्या पासून मी पिचरसाहेबांच्या पर्यंत येऊन मी हे सांगू शकतो की मूलगामी प्रश्न सोडवण्याच्यासाठी जे जे प्रयत्न झालेत त्या प्रयत्नाला जे यश आले त्याचा अगदी थोडक्यात जर आढावा आपण घेतला तर लक्षात येते की दळणवळणाचे प्रश्न सगळ्यात अवघड होते. दळणवळणाचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी नदी होते, नाले होते, डोंगर येत आडवे येत होते.
पण तरी सुद्धा दळणवळणामध्ये आपली चांगली प्रगती झाली. हा एक प्रश्न बऱ्यापैकी आपल्याला तो संपवता आला. त्यानंतर धरणांची निर्मिती या तालुक्यात झाली. पुनर्वसनाचे कितीतरी प्रश्न होते. भंडारदऱ्याच्या पुनर्वसनाचा प्रश्न तितका चांगला सुटलेला नव्हता. त्या भागातले जे काही बुडीत क्षेत्रातले जे शेतकरी होते, विशेष करून जे आदिवासी शेतकरी होते, त्यांचं पुनर्वसन तसं झालेलं नाही. भंडारदरा धरणामध्ये इंग्रज काळात ती सगळी माणसं डोंगराच्या पायथ्याला पळाली आणि डोंगर पायथा फोडून खडकावर राबून त्या खडकाची माती करून त्यांनी जंगल जमिनीच्या मध्ये स्वतःच्या जमिनी त्यांनी निर्माण केल्या. पण ते तिथंच थांबले, डोंगराच्या पायथ्याला पळाले. त्यांचे काही प्रश्न होते, अजून पण ते प्रश्न जिवंत आहे की अतिक्रमित फॉरेस्ट पट्टे जे शेतकऱ्यांनी कसलेले आहेत ते त्यांच्या नावे व्हावे. हा प्रश्न फार पूर्वीपासूनचा होता. तोही प्रश्न सोडवण्यात बऱ्यापैकी यश आलंय. आम्ही कम्युनिस्ट पार्टीमध्ये असताना तेव्हा त्या प्रश्नावर कम्युनिस्ट पार्टीनं पण आणि मी स्वतः पण त्यावर बरंच काम केलेलं आहे. अजून एक गोष्ट लक्षात आणून देईल मी की पाणी अडवण्याच्या बाबत कितीतरी नावं घेता येईल. या तालुक्यामध्ये विशेष करून डाव्या चळवळीमध्ये काँग्रेसनं पण तत्कालीन काँग्रेसनं पण सातत्यानं काही प्रश्न ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर मी स्वर्गवासी कॉम्रेड मंजूळ फापाळे यांचं एक उदाहरण देईल. हा माणूस आंबीत झालंच पाहिजे या एका प्रश्नासाठी आयुष्यभर झगडला. पक्ष त्याच्या पाठीशी होता. सातत्यानं आंदोलनं झाली. त्यानंतर आंबीचं धरण झालं. सांगवीचं धरण झालंच पाहिजे यासाठी सुद्धा आढळेच्या खोऱ्यात कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते पिढ्यानपिढ्या, एका पिढीच्यानं सुटला नाही, पुढची पिढी आली, पण त्या प्रश्नाचा पाठपुरावा मूलगामी प्रश्न म्हणून केला. आता सांगवी, अप्पर सांगवीची काही धरणं झालेली आहेत. निळवंडेच्या बाबत सुद्धा पहिल्यांदा म्हाळादेवी आलं. म्हाळादेवीमध्ये बुडीत क्षेत्र अधिक जाते. कितीतरी गावं पाण्याखाली जात आहेत. त्यांचे पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण होतील म्हणून म्हाळादेवी धरण होऊ नये. म्हाळादेवी धरण करण्याऐवजी हे धरण मागे सरकावं आणि निळवंडेला ते धरण व्हावं. यासाठी जी काही चळवळ झालेली आहे त्या चळवळीचं ऐतिहासिक स्वरूप हे संघर्षमैत्र होतच होतं. पण आपला प्रश्न आपल्या संघर्षातून सोडवावा ही एक जिद्द त्यावेळेला त्यामध्ये होती. दशरथराव सावंतसाहेब, लक्ष्मण शिंदे या लोकांनी म्हाळादेवीच्या जागा बदलण्याच्या लढ्यासाठी जे प्रयत्न केले त्यातून आज दिसतंय की निळवंडे धरण वरती गेलं. असे कितीतरी जे काही या तालुक्यातले मूलगामी प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यात यश आलेलं आहे. अजून एक गोष्ट सांगता येईल, इथे पाणी पडतंय, पाऊस पडतोय, याला चेरापुंजी समजलं जातंय. आदिवासी माणूस प्रतिवर्षी येणाऱ्या पाण्यानं डोक्यावर पाणी, जमिनीत पाणी, पाणीच पाणी, इतका पाऊस पडतोय की कधी कधी ढगफुटी होते. एका रात्रीतून, एका दिवसातून 1 TMC धरण भंडारदरा भरले. असे कितीतरी घटना घडलेल्या आहेत. मग तो पाऊस किती पडला असेल, त्यावेळेला शेती वाहून गेली हे वास्तव तर काही नाकारता येत नाही. जनावरं मेली हे वास्तव नाकारता येत नाही. माणसं आजारी पडून गेली हे वास्तव नाकारता येत नाही. असे कितीतरी जे जे काही तेव्हापासून आत्तापर्यंत जे सोसलंय, पण पाणी मात्र आपल्याला मिळालं नाही, ह्या तालुक्याला मिळालं नाही. इंग्रजकालीन बुरसटलेल्या ज्या काही संकल्पना होत्या, जे कायदे होते, हा नोटिफाईड एरिया आहे, इथून पाणी कोणाला पण उचलता येणार नाही, हे कमिटेड वॉटर आहे, काही विशिष्ट भागाला ते पाणी कायमचं त्यांचं म्हणून एक त्यांचाच मक्ता आहे त्यावर कमिटेड वॉटर, अशा प्रकारची जी अत्यंत चुकीची एक संकल्पना होती, कायदा होता, ते सगळं मोडून प्रवरेच्या पाण्यावर आमचा हक्क आहे आणि ते पाणी आम्ही मिळवणार. पाणलोटातल्या शेतकऱ्यांना सुद्धा पाण्याचा हक्क मिळाला पाहिजे आणि लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्याला सुद्धा पाण्याचा हक्क मिळाला पाहिजे. यासाठी जी चळवळ या तालुक्यात प्रवरेच्या पाण्याच्या फेरवाटपाची चळवळ झाली, एक ऐतिहासिक स्वरूपाची चळवळ झाली. तिथून पुढे हे पाणी उचलण्याच्या बद्दलचा अधिकार आपण प्राप्त करून घेतला आणि त्यानंतर प्रगतीचं एक नवचक्र सुरू झालं आणि तिथून पुढे या तालुक्याच्या विकासाला एक बऱ्यापैकी गती आली. असे काही प्रश्न सुटलेत, पण मी असं म्हणणार नाही की अजून सगळेच प्रश्न सुटलेत. अजून सुद्धा मूलगामी स्वरूपाचे कितीतरी प्रश्न अजून पण जिवंत आहेत. त्याच्याबद्दलचा लढा यापुढे सुद्धा करावा लागेल.
एकूण काय निष्कर्षापर्यंत यायचं काय तर स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतर अत्यंत दुर्गम तालुक्यात विकासाच्या साठीचे प्रयत्न झालेत, पण आजपर्यंत ते सगळे प्रश्न पुरेसे आहेत का तर कितीतरी प्रश्न अजून बाकी आहेत. मग आढळेच्या बाबत आढळा झालंय, पण आढळा धरण भरून पाणी वाहील इतकं पाणी मुळात आढळेच्या पाणलोटात कॅचमेंटमध्ये तेवढा पाऊसच पडत नाही. मग ते पाणी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न करायला पाहिजे का नाही, अजून पण ते प्रयत्न झालेले नाही. मुळेच्या पट्ट्यामध्ये इतका पाऊस पडतोय मुळे इतका पाऊस मला नाही वाटत दुसरीकडे कुठं पडत असेल. पण हे सगळं पाणी पाणलोट क्षेत्र जर विचारात घेतलं तर आपला तालुका आणि संगमनेर तालुका मुळेचे खोऱ्यात येणारे हे दोन भूभाग, या भागात कॅचमेंट म्हणून अमाप पाऊस पडतो. पण मुळेचं पाणी उचलून घ्यायला किंवा मुळा नदीमध्ये नदी बांधून पाणी अडवायला किंवा पाण्याची साठवण क्षमता आपल्या तालुक्यात अधिक वाढवायला अद्याप आपल्याला यश आलेलं नाही. यापुढे सुद्धा ते काम करावं लागेल. ही परिस्थिती आत्ताची पण आहे. शैक्षणिक क्षेत्रात अजून कितीतरी काम करणं बाकी आहे. आरोग्याच्या क्षेत्रात तर आपण बऱ्यापैकी मागे आहोत, फारच मागे आहोत. मी आता पाहतोय की आंबीत पासूनचा हरिश्चंद्र गडापासूनचा आमचा आदिवासी माणूस आज SMBTला इगतपुरी तालुक्यामध्ये जातोय. ही आत्ताची पण एक वास्तवता आहे. तो तिथे जातोय, त्याच्यावर उपचार होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण तो राहतोय त्याच्या जवळ आरोग्य व्यवस्था गेली का? कदाचित शासन पातळीवर, मी जिल्हा परिषदेत पण काम केले, शासन पातळीवर इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं असेल, कदाचित दवाखान्याची इमारत उभी राहिली असेल, पण प्रत्यक्षात तिथं आरोग्याच्या सुविधा निर्माण झाल्यात का, तिथे डॉक्टर आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी आहे. म्हणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंत आपण 75 वर्षांचा सगळा पाठीमागं वळून भूतकाळ आपण पाहिला तर कितीतरी प्रश्न सोडवण्यात यश आलंय. पण तरी सुद्धा सगळ्याच नागरी सुविधा या तालुक्यात आता निर्माण झाल्यात असं म्हणणं वास्तवतेला धरून ठरणार नाही. यापुढे त्यासाठी काम करावं लागेल. ही आत्ताची परिस्थिती आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 2014 ते 2019 या कालावधीमध्ये महायुतीचं सरकार होतं आणि तालुक्यामध्ये आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटक पक्षाचं होते. सत्ता नसल्यामुळं त्यांना विकास कामं करता आली नाही असा त्यांचा दावा त्यांनी शेवटी सांगितला आणि त्यांनी पक्ष बदलला. मात्र सध्याचे विद्यमान आमदार हे सलग 5 वर्ष सत्तेमध्ये आहे आणि तुम्ही जे आता जे काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले हे सोडवण्यामध्ये ते किती यशस्वी झाले याबद्दल आपलं काय मत आहे? त्याबद्दल माझी काही स्पष्ट मत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी मानतोय असं नाही, त्याचं वास्तवतेला काही भयानक स्वरूप द्यायचं आहे असं पण नाही आणि त्यांनी काही कामं केली ती नाकारायची असं पण नाही. पण 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं या तालुक्यात काही घडलंय का असं जर आपण विचारलं तर त्याबद्दलचं माझं मत, सर्वांगीण स्वरूपाच्या विकासाची चक्र 5 वर्षात फिरलीत असं माझं मत नाही. हा ठीक आहे, दळणवळणाच्या दृष्टीनं पूर्वीचे बांधलेले रस्ते त्याच्यावर कॉन्क्रिटीकरण आलं असेल, त्यावर डांबरीकरण आलं असेल, तो काही विकासाचा भाग नाही असं नाही माझं मत. तो विकासाचा भाग आहे, त्यापुरतं काम झालंय. पण त्याशिवाय इतर कोणती कामं झालीत असं जर विचारलं तर जनतेच्या डोळ्यात धूळफेक मुळीच नको. आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही काही पुढारी नाही. आम्हाला कोणाच्या बाजूनं कोणाची स्तुती करायची नाही, कोणाचं भाट व्हायचं नाही. आणि आम्हाला एखाद्यानं केलं असेल, आमच्या विरोधी पक्षात असेल तरी त्यानं केलं असेल, ते पण नाकारायचं नाही. मग वास्तवता जर बोलायची झाली तर दळणवळणाच्या स्वरूपात त्या रस्त्यांना काही बऱ्यापैकी अशा प्रकारचं दळणवळणाला सुरळीतपणे जाता येईल, येता येईल अशी काही कामं झालीत. पण त्याशिवाय कितीतरी कामं मागे राहिलेली आहेत. त्या कामापर्यंत आमदार साहेबांचा हात पोचलेला नाही. मी
परत थोडंसं मागे जाण्याचा प्रयत्न करेल की यशवंतराव भांगरे आमदार होते त्यावेळेला स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतरचा तो काळ आहे सगळा. काँग्रेसच गव्हर्नमेंट होतं, ते पण काँग्रेसचेच होते. या माणसानं या तालुक्यात काम करताना त्यावेळेला डोंगर फोडून रस्ता करणं असेल, जिथे जमीन आहे त्या जमिनीतून रस्ता नेला तर त्या रस्त्याची भरतीपासूनचं काम असेल, काही ठिकाणी पुलाचे प्रश्न असतील ते पुलाचे प्रश्न असतील, दळणवळणासाठी एसटी गावोगावी गेली पाहिजे ते प्रश्न असतील, शिक्षणाच्या दृष्टीनं महाविद्यालय आले असतील ते प्रश्न असतील, अकोलेसारख्या 2 भूभाग जोडणारी जी प्रवरा आहे, पलीकडे जायचं आहे पण मात्र तशा प्रकारचा पूल कुठेच नाही. ही जी पूर्वी झालेली सगळी जी कामं आहेत त्याशिवाय करता येतील तितकी आरोग्याच्या संबंधातली कामं असेल, शैक्षणिक प्रगतीच्या संबंधातली कामं असेल, या कामांना पूर्वीच्या काळी निश्चितपणानं प्रयत्न झालेत. ते प्रयत्न नजरेच्या टप्प्यात आहेत असेच आहेत. पण मी म्हटलं या सगळ्या बाबीमध्ये 5 वर्षामध्ये विशेष प्रगती झाली नाही हे पण तितकंच स्पष्ट आहे. या तालुक्यामध्ये आपण अनेक चळवळी केलेल्या आहेत, आंदोलनं केलेले आहेत, परंतु गेल्या काही वर्षापासून या तालुक्यामध्ये भ्रष्टाचार हा बऱ्यापैकी फोफावलेला आहे. अनेक सर्वसामान्य माणसांना पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. आता जे काही आंदोलनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये चळवळीमध्ये तरुण कार्यकर्ते उतरत आहेत, त्याच्यामध्ये बरेचसे नावं घेण्यासारखे आहेत. परंतु भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन झाल्याची चर्चा फक्त माझ्या माहितीनुसार MSCBच्या विरोधात कोंबडी आणि 500 रुपये ह्या आंदोलनाच्या विरोधात सावंतसाहेब असतील किंवा तुम्ही होता का नाही मला माहीत नाही, कारण मी त्या काळात नव्हतो इथं. तर ही जे महत्त्वाचे प्रश्न आहेत सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने, भ्रष्टाचाराला त्यांना तोंड द्यावं लागतंय, तर याबाबत ही चळवळ का होत नाही ह्या तालुक्यामध्ये आणि यासाठी पुढाकार आता कोणी घेणं आवश्यक आहे, याबाबत आपलं मत काय? पहिल्यांदा एक सांगू पाहतो, भ्रष्टाचार अलीकडे किती वाढलाय आणि त्याच्यावर मला जर 1-2 वाक्यात जर काही माझी प्रतिक्रिया विचारली तर ती प्रतिक्रिया इतकी बोलकी आहे माझी की निरंकुश झाली सत्ता, दुबळी झाली जनता. यामध्ये बरंच काही सामावलेलं आहे. सत्ता निरंकुश झालेली आहे. पूर्वी इतका प्रचंड अशा प्रकारचा एक अंकुश एक दबाव या प्रशासनावर होता. उदाहरण देईल मी, कम्युनिस्ट पार्टीच्या काळामध्ये कॉम्रेड मुरलीधर मास्तर नवले हे अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व होतं की सारं प्रशासन त्यांना घाबरत होता. प्रशासनावर एक दबाव होता, एक अंकुश होता. त्याशिवाय पुढे जाऊन परत मी तुम्हाला सांगेल की मी सुद्धा कम्युनिस्ट पार्टीत आलो. कम्युनिस्ट पार्टीची एक मोठी 3 मजली 4 मजली इमारत पण झाली. मी पूर्ण वेळ तिथे बसत असायचो. तालुक्यातला कुठला पण माणूस येऊ द्या, त्याचं काम तहसीलमध्ये आहे, त्याचं काम पोलीस स्टेशनला आहे, त्याचं काम वीज बोर्डात आहे, त्याचं काम राष्ट्रीयकृत बँकेत आहे, त्याचं काम पंचायत समितीत आहे. उठायचं आणि त्याच्याबरोबर जायचं. माझ्या अगोदर पण तेच काम कार्यकर्ते करत होते. जेव्हा मी तिथे काम करायला जात होतो, माझ्या अगोदरचे कार्यकर्ते काम करायला जात होते, तेव्हा चळवळीचा एक असलेला, चळवळीचा एक दबाव, चळवळीची एक ताकद जी काही कार्यकर्त्याच्या पाठीशी त्यावेळेला होती, शिवाय त्या राजकीय पक्षाचं एक बळ त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी होतं, त्यामुळं त्याला ती व्यक्ती जात नव्हती तर तो पक्ष तिथे जात होता. मधुकर नवले गेले असं नाही, तर मधुकर नवलेच्या पाठीशी असलेली डाव्या विचारांची शक्ती, मधुकर नवलेच्या पाठी असलेला समाज आणि त्याच्या ताकदीवर त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीचं काम होत होतं. ही अतिशय उत्तम व्यवस्था त्यावेळेला आपल्याकडे नांदत होती. त्यानंतर पुढे जाऊन मी म्हटलं त्याप्रमाणे सत्तेचा जो काही एक उन्माद तिथून पुढे अधिक वाढत गेला. दुसऱ्या बाजूनं राज्यकर्त्यांचा अंकुश राहिला नाही आणि तिसऱ्या बाजूनं चळवळ पण दुबळी झाली. त्याचे काही परिणाम निश्चितपणे झालेत.
अगदीच खुलं बोलायचं तर पुढारी नावाची एक पण जमात आली, कार्यकर्त्या नावाचे लोक बाजूला झाले, पुढाऱ्यांच्या तमाम गर्दीत आज कार्यकर्ता शोधावा लागतो, अशी आत्ताची परिस्थिती आहे. जसं म्हणतो आपण गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, तसं आज गर्दीत पुढाऱ्यांच्या कार्यकर्ता शोधतो आम्ही, अशी आत्ताची वास्तवस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीत कार्यकर्ता बाजूला होत गेला, त्याचे परिणाम राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय व्यक्तींचा जो एक दबाव प्रशासनावर असायला पाहिजे तो कमी झालेला आहे. हे ज्यामुळं घडतंय त्याच्यामुळे आज प्रशासनावर दबाव राहिलेला नाही आहे. मला तर वाटतं की आत्ताची परिस्थिती तर इतकी खराब आहे, मी अमुक एक गव्हर्नमेंट म्हणून त्याच्या विरोधात बोलतो असं नाही, मी समाज व्यवस्थेच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करतोय की समाज व्यवस्थेमध्ये पण तो एक दम आता राहिलेला नाही. थोडंसं अधिक काही त्याचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न मी करेल. जिथे जटायू कामी आला त्याच्याजवळ आपला सगळा तालुका आहे. जेव्हा रावणानं सीता पळवून चालवली तेव्हा जटायूला माहीत होतं रावण एक महासत्ता आहे, मी झेप जरी त्या विमानावर घेतली तरी बळी माझाच जाणार आहे, पण सीतेला पळवण्यात त्याला यश येणार आहे. पण याचा विचार त्यानं केला नाही नकारार्थी, माझं काय होईल ते होईल, माझा हौतात्म्य घडलं तरी पण चालेल, माझा बळी गेला तरी पण चालेल, पण सीतेला वाचवण्याचे प्रयत्न मी केले पाहिजेत. हे जे काही रामायणापासून आपण कालपर्यंत शिकत आलोय, आता मात्र चित्र बदलत चाललंय, ज्याच्याबद्दल सामाजिक व्यासपीठावर मी अनेकदा मोकळेपणानं बोललेलो आहे. कुणी पण असू द्या, अव्यक्ती असू द्या, कदाचित मीच असेल असं थोड्या वेळ आपण धरूया, आणि माझ्या शेजारी माझी पत्नी किंवा माझी बहीण चालली गर्दीतनं, आणि कुठेतरी उडान टप्पू मुलांनी आमच्या त्या पत्नीची किंवा आमच्या भगिनीची छेड काढली, तर त्याच्या अंगावर धावून जाण्याची हिंमत आजच्या माणसांमध्ये नाही, आजच्या पुरुषामध्ये नाही. हा तो पोलीस स्टेशनला जाईल, पण त्याच्या अंगावर धावून जाण्याची हिंमत राहिलेली नाही. ही जी धमक माणसामध्ये आहे ती जेव्हा कमी कमी होत जाते, मग शासकीय यंत्रणेवर आपण अवलंबून राहतो. आणि आज काय विदारक चित्र आहे हे आपण धांदळपच्या सभेतलं पण आपण पाहिलेलं आहे. किती धारिष्ट्य वाढलंय पुढाऱ्यांचं, की एका आपल्याच पोटी जन्माला आलेल्या मुलीच्या चारित्र्यावर राजरोसपणे पुढारी नको नको तशा प्रकारचे आक्षेप नोंदवतात, आणि चारित्र्य हनन सोडा मानसिक छळवणूक पण त्यातून करण्याचा प्रयत्न करतात. इतकं जे काही बळ अलीकडे पुढाऱ्यांना आलेलं आहे, म्हणून मी पुढारी असा शब्द वापरतोय, कार्यकर्ता शब्द वापरीत नाही. हे जे सामाजिक पातळीवर समाजामध्ये जी एक स्वतःबद्दल, स्वतःच्या संरक्षणाबद्दल आपल्यामध्ये हिंमत किंवा धमक असायला पाहिजे, ती कमी पडली, हे सुद्धा सामाजिक पातळीवरचं एक कारण आहे. आणि सगळेच राजकारणी माणसं आपल्या मूल्याशी जर ठाम राहिले आणि जनतेच्या बरोबर जर प्रामाणिक राहिले, तर परत नक्कीच निश्चित जनतेचा म्हणून एक दबाव, एक अंकुश परत निर्माण होईल, आणि त्याला दुसरा पर्याय पण नाही. तसंच घडावं असं अपेक्षित आहे, हे मी स्पष्टपणानं मांडू पाहतो. तालुक्यातल्या पाणी प्रश्नाबद्दल आपण बोललेलंच आहात. देवठ्यांच्या सभेमध्ये आमदार रोहित पवार साहेब म्हटले की पाणी हे कर्जत जामखेडला नेणार आहे. तर याबाबत आपले इथे एक महाविकास आघाडीचे घटक आहेत, त्यांच्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी आहे, आपण त्यांच्याबरोबर प्रचारामध्ये आहात, एक महाविकास आघाडीचा धर्म म्हणून आपण त्याच्यामध्ये उतरलेला आहात. तर या वाक्याकडे आपण कोणत्या दृष्टीने कसं पाहाल? ज्या त्या मतदारसंघातल्या आमदारांना आपल्या भागातल्या दुर्बलतेचं, माणसाच्या शेती संबंधी दुर्बलतेचं म्हणून, किंवा शेतकरी हा सबल व्हावा म्हणून त्याच्या मतदारसंघाच्या बद्दल त्यानं बोलणं हे स्वाभाविक आहे असं मी मानतो. पण आमच्या मतदारसंघातला लोकप्रतिनिधी असेल किंवा लोकप्रतिनिधीकडे बोट करून मी पण स्वतःची सोडवणूक करून घेणार नाही. मी गेले 1 वर्षभर सारखं मांडीत आलोय, आणि त्याच्यासाठीची चळवळ निश्चितपणे आपल्याला उभी करायची आहे की आपलं पण कर्तव्य आहे. जर मुळेचं पाणी ते नेऊ शकत असतील, त्यांना दुसरा तर पर्याय नाही आहे, मुळेचं पाणी ते जर नेऊ इच्छित असतील,
तर मुळेचं जितका पाऊस पडतोय कॅचमेंटमध्ये पाणलोटात, त्या सगळ्या पाण्याचं वॉटर अकाउंट पण झालेलं आहे. शंकरराव चव्हाण साहेबांच्या काळात ते वॉटर अकाउंट पण झालेलं आहे. ज्या वॉटर अकाउंटमुळं आपल्या धरणांची, मुळेच्या धरणांची साठवण क्षमता 198 MCFTच्या पुढे गेलेली नाही, कारण तिथपर्यंतच आपल्याला ते करावं लागलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये पडणाऱ्या एकूण पावसाचा विचार करता अगर ते वॉटर अकाउंटनुसार निश्चितपणे मोजून त्यात आपल्या तालुक्याचा हिस्सा किती आहे, संगमनेरचा पण भाग येतोय पठाराचा, त्यांचा पण हिस्सा आहे, ते पण कॅचमेंटमध्येच येत आहेत. तर ह्या मुळेच्या पाण्याचं फेरवाटप होणं, आपल्या हक्काचं पाणी आपण आपल्याच भागामध्ये अडवणं, साठवणं आणि त्याचा उपभोग आपण घेणं, आपल्याला तो अधिकार आहे, कायद्यानं पण आहे. मी एक कायदा सांगतो जो आम्ही पाटपाण्याच्या चळवळीच्या वेळेला करून घेतला. तो कायदा असा आहे की पाणलोटामध्ये जे जे जलाशय होतील, जे जे काही बंधारे होतील, धरणं होतील, त्यातलं 8% पाणी हे पाणलोटासाठीच आहे, पाणलोटातल्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठीच आहे. हा कायदा आहे. त्याही कायद्याच्या अनुषंगानं आमच्या तालुक्याचं पाणी किती ते पाणी मिळवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. त्यानंतर मग जे पाणी पुढे जाऊन मुळा धरणात जाईल, त्यातून कुणाला पाणी घ्यायचं असेल, कुणाला ते पाणी द्यायचं असेल, तो प्रश्न अलग प्रश्न आहे. पण आपल्या पाण्याचा हक्क आपण शाबूत ठेवणं आणि तो प्रत्यक्ष मिळवणं. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की मुळेचं पाणी आज सुद्धा आपल्या हक्काचं जेवढं आहे तेवढ्या आपल्या जमिनीच्या कणाकणावर अजून गेलेलं नाही. आपल्या मनावर त्याची सातत्यानं एक खंत असायला पाहिजे की जसं प्रवरेच्या पाण्याचं फेरवाटप झालं तसं मुळेच्या पाण्याचं फेरवाटप व्हावं. तसंच आढळेचं जे पाणी आहे त्याच्यासाठी पश्चिमेला जाणारं पाणी पूर्वेला कसं आपल्याला वळवता येईल आणि आपल्या गरजे इतकं पाणी आपण आढळेमध्ये कसं निर्माण करू याचा विचार करण्याची गरज आहे. थोड्या वेळापूर्वी मी असं म्हणत होतो की रस्त्यांची कामं झाली, त्यासाठी 2500 कोटीचा आकडा मी ऐकतोय. माझी ती अपेक्षा आहे रास्तपणे, मी काही कुणाला टीकेचं लक्ष करून बोलत नाही, पण 2500 कोटीमध्ये जर 5-10 कोटी रुपये बिताक्यावर खर्च झाले असते पाणी अडवण्यासाठी, तर मला असं वाटतं की मला सगळ्यात आनंद त्याचा अधिक झाला असता. कारण ते मूलगामी स्वरूपाचं काम आहे, त्याच्यावर निधी खर्च व्हायला पाहिजे होता. तो निधी खर्च झाला नाही. तो जर खर्च केला असता तर आज आढळेची परिस्थिती आपल्या सर्वांच्या दृष्टीनं समाधानकारकरित्या आपल्याला ती संपन्न करता आली असती. पण तसं घडत नाही. म्हणून त्यांना जसं वाटतं की आम्हाला पाणी न्यायचं आहे, आपल्याकडे पाऊस पडतोय, आम्ही पाणलोटातली माणसं आहोत, आपल्या पाण्याचा हिशोब पहिल्यांदा गव्हर्नमेंटकडनं चुकता करून घेऊ, पाण्याचं फेरवाटप करू, नंतर त्यांच्या विधानाचा आपण विचार करू. पण त्याच्यापूर्वी आपल्या पाण्याचा हक्क मात्र आपल्याला शाबित करता आला पाहिजे आणि उपभोग पण घेता आला पाहिजे. तालुक्यामध्ये अनेक महापुरुषांच्या जयंत्या असतील किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, हे साजर होत असताना किंवा तर यामध्ये युवा पिढीला व्यसनाधीन केलं जातंय का आणि त्याला जबाबदार आपण कोणाला धरू शकतो? 1992 मध्ये मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभा होतो. मला 65,500 रुपयाची वर्गणी निधी त्यावेळेला जिल्हा परिषद गटातील तमाम रयतेनं मला दिली होती. आणि जेव्हा मी निवडून गेलो, माझी एकाही ठेकेदाराबरोबर कधी ओळख पण झाली नाही. माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कितीतरी दगडी बंधारे झाले, पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या, रस्ते झाले, शाळांच्या इमारती झाल्या. हे सगळं मला करता आलं. कारण जनतेनं माझ्याकडून रुपयाची अपेक्षा न करता मला निधी देऊन पाठवले. मला माझी जबाबदारी समजते, माझी मूल्य समजतात, जीवन मूल्य समजतात, कार्यकर्त्याची मूल्य मला समजतात, माझी नियत काय, माझी नीती काय हे पण मला समजतं. पहिल्यांदा माझी अपेक्षा अशी आहे की आपलं मत पैसे घेऊन विकण्याचं पाप कुणी पण करू नये.
मग लोकप्रतिनिधी जो निवडून जाईल ना त्याच्यावर आपला अंकुश राहणार, निश्चितपणे तो अंकुश राहणार आणि तो अंकुश असायला पाहिजे. तो जेव्हा राहत नाही तेव्हा व्यवस्था किती घाणेरडी होती इतर ठिकाणी कुठं बोट करण्याची आवश्यकता नाही आहे किंवा अमुक एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला दोष देण्याचा भाग नाही. आपल्या तालुक्यामध्ये निवडणूक लढवण्याचा विचार माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात अजिबात येत नाही. कारण त्याच्यासाठीचं एक कॅपिटल उभं करावं लागतं, त्याच्यासाठीचं एक भांडवल उभं करावं लागतं. मग ते शोषणातूनच येतं ना, ते शोषणातून येतं. तर हा एक विचार आमच्या सगळ्या तमाम कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे की कुणाचं शोषण करून पैसा कमवायचा नाही आणि निवडणुकीमध्ये पण निर्भीडपणे लोकांना सांगायचं मी तुमच्याकडनं रुपया घेतला नाही, मी तुमचा सेवक आहे, जनसेवक आहे, मी तुमचं काम करीत राहील, माझं ते व्रत आहे, माझं ते काम आहे, कायद्यानं पण ते माझं काम आहे, माझी ती जबाबदारी आहे आणि घटनेनुसार पण ती माझी जबाबदारी आहे. असं एक झालं तर आपल्याला जो काही धोका आज दिसतोय वास्तविक खरं तर म्हटलं तर आज ती एक पद्धतच रूढ झालेली आहे की निवडणूक म्हटलं की पैशांचे व्यवहार त्याशिवाय तो माणूस निवडून येत नाही, अशी आत्ताची परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचं प्रमाण कमी अधिक प्रमाणामध्ये असेल सर्वत्र, पण आपल्या तालुक्यात सर्वाधिक आहे. याचा दोष कोणाला द्यायचा असेल तर मी तो दोष पहिल्यांदा आम्हा कार्यकर्त्यांचा, पुढाऱ्यांचा. त्यात पहिला दोष आहे की अशा नको त्या निवडणूक व्यवस्थेला आम्ही कालपर्यंत खतपाणी घालत आलेलं आहे. हे खतपाणी जर घातलं नाही तर निश्चितपणे पूर्वी जो काही एक आपल्या तालुक्याचा लौकिक जो होता, कुणाकडनं पैसा मागायचा नाही, कुणाला पैसा द्यायचा नाही. कॉम्रेड बी.के. देशमुखांच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा नोट द्या आणि नंतर होट द्या, अशी त्यावेळीची एक समाज रीत होती. आम्ही आत्ताचे जे उमेदवार आहेत किरण लहामटे यांचे वडील एकदा कम्युनिस्ट पार्टीकडनं उभे होते. त्या काळात आमची भाषणं मला आठवत आहेत, स्वर्गीय शांताराम बाळूंज आज नाही, आम्हाला ती भाषणं आठवतात. आम्ही असं सगळ्या तरुणांना सांगत होतो आता पिशील पापाची, निवडणूक संपल्यावर पिशील बापाची. अशा प्रकारचं तरुण पिढीचं जे काही त्यावेळेपासूनचं एक जे चित्र आहे, तरुण पिढीचा बळी दिला जातोय. केवळ तेवढ्या प्रसंगापुरते हॉटेलं, सगळीच्या सगळी हॉटेलं गर्दीनं फुललेली असतायत. नको ती परंपरा, नको ती संस्कृती पुढे पुढे वाढत चाललेली आहे. मग लोकशाही मूल्य तर सोडूनच देऊ बाजूला, पण हा राजरोसपणे लोकमान्य झालेला हा एक निवडणुकीतला व्यवहार ठरला आहे. त्याचे परिणाम नवीन पिढीवर झालेत हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. पण ते बदलवण्यासाठी जय हिंद लोक चळवळीत आम्ही जेव्हा काम करायचं तेव्हा आम्ही असं सांगत होतो की राजकारणाचा तुम्ही दुस्वास करू नका, राजकारणाचा दुस्वास करू नका, राजकारण गेलं चुलीत म्हणू नका. कारण जर लोकशाही व्यवस्था आहे तर मग राजकारणात चांगल्या माणसांची पण गरज आहे. मग चांगली माणसं राजकारणात आली पाहिजे आणि ती माणसं जय हिंद लोक चळवळीसारख्या चळवळीतनं तयार झाली पाहिजे. मी कम्युनिस्ट पार्टीत आलो, माझे आजोबा हे त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे सिनियर मंत्री होते, बी.जे. खताळ पाटील साहेब. मला मोह नाही झाला काँग्रेसमध्ये जाण्याचा, मी कम्युनिस्ट पार्टी स्वीकारली. कारण मी 3 दिवस संगमनेरच्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये कम्युनिस्ट पार्टीचं 3 दिवसांचं राजकीय शिक्षण शिबिर मी घेतलं आणि मी ठरवलं की होय मला साम्यवादी चळवळीत काम करायचं आहे. तर हे संस्कार करण्याची गरज आज पण आहे. विचारावर आधारित राजकारण राहिलेलं नाही. राजकीय पक्षांच्या संस्कार शिबिरांचा किंवा कार्यशाळेचा आता साधा उल्लेख पण कुठे होत नाही. ही जी बदलती परिस्थिती आहे त्या परिस्थितीत आजचा तरुण राजकारणाकडे येतोय तो केवळ फक्त काय मला मिळेल किंवा निवडणुकीचा काय लाभ मला घेता येईल असा जो उद्देश ठेवतोय. त्याच्यामध्ये कष्टाळू बापाचं ते लेकरू राजकारण्यांच्यामुळं कदाचित नाचलंय असं पण आत्ता होतंय. हे चित्र बदलायला पाहिजे. पण त्या राजकीय पक्षानं आपल्या विचारांची मूल्य जोपासून आणि तीच मूल्य नव्या पिढीला संस्कार म्हणून त्यांच्यामध्ये ओतून तसा कार्यकर्ता घडवायला पाहिजे. आज ती काळाची गरज आहे. पण होतंय असं की कुणाचंही काम, कोणत्याही सामान्य माणसाचं काम
आज बिगर पैशांचं होत नाहीये, बिगर पैशांचं होत नाही. माझं काम सनदशीर आहे, नियमात बसणार आहे, पण तरीही सुद्धा त्याच्यामध्ये 100 त्रुटी काढल्या जातात. प्रशासनामध्ये प्रचंड मोठा दोष आहे, त्याच्या 100 त्रुटी काढल्या जातात. मी म्हणतो त्या 100 त्रुटी पण मी पूर्ण केल्या, तरीही पण माझं काम होत नाही. परत त्याच्या त्रुटी निघतायत आणि मग नाईलाजानं लोक असं आता म्हणतायत की चला त्यापेक्षा हे 5 रुपये दिलेले बरे की 500 दिलेले बरे, काम तरी पटकन होतंय. पण हा विचार तात्पुरता आहे, पण दुर्गामी परिणाम त्याचे वाईट आहेत. पण एक व्यवस्था अशी तयार केली जाते की अपरिहार्यपणे सामान्य माणूस त्या व्यवस्थेचा बळी ठरतोय. ही आजची परिस्थिती आहे. या तालुक्यात पूर्वी अजिबात नव्हती, हे ठामपणाने मी आपल्या सर्वांना सांगेल. दुसरं, आपण चळवळीचं एक म्हणत होते, मी तर ह्या सगळ्या चळवळीतनं गेलेला कार्यकर्ता आहे. मला जर सगळ्यात माझं म्हणून किंवा मला मिळालेलं सगळ्यात मोठं धन कोणतं, किंवा मला मिळालेली कार्यकर्ता म्हणून माझ्यातली एक क्षमता किंवा ताकद कशातनं आली, तर ती त्या काळामध्ये ज्या ज्या चळवळी झाल्यात त्यातून आली. पाटपाण्याच्या चळवळीत आम्ही होतो, तत्पूर्वी मी फॉरेस्ट वावदारांची चळवळ पण केलेली आहे. आज जे काही ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत त्यामध्ये बरेच कर्मचारी सिनियरिटीनुसार आता शासन सेवेमध्ये आता घेतले जात आहेत. आपण माहिती घ्यावी. तर त्यावेळेला ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची युनियन पहिल्यांदा मी स्वतः बांधली होती, मी अध्यक्ष होतो त्याचा. आणि त्यावेळेला आमची पहिली मागणी होती की ग्रामपंचायतीचा कर्मचारी हा निमशासकीय कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत घेतला जावा. आज ते सगळं दिसतंय. विडी कामगार चळवळ आहे, फॉरेस्ट वावदारांची चळवळ आहे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची चळवळ आहे, शेतकऱ्यांच्या चळवळी तर कितीतरी आहेत. म्हणजे या हा तालुका पुरोगामी आहे, या तालुक्याच्या चळवळीत एक बळ आहे. या तालुक्यातली चळवळ राज्य सरकारला नवी दिशा घ्यायला भाग पडते, हे मान्य करून मी सांगेल. पण ती चळवळ जी काही स्ट्रॉंग होती त्या काळातला मी एक कार्यकर्ता आहे. शेतकऱ्यांच्या कितीतरी प्रश्नावर आम्ही चळवळी केल्यात. कधी दंडुका मोर्चा काढलाय, कधी रुग्ण मोर्चा काढलाय, कधी त्यानंतर मला पूर्णपणे आठवते पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर आम्ही महिलांचा एक मोर्चा काढला होता आणि त्याला बांगडी मोर्चा नाव दिलेलं होतं. आणि तहसील कचेरीमध्ये जाऊन आम्ही तहसीलदारांना त्या बांगड्या भेट द्यायचा, कारण तुम्ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रशासन लेवलला उत्तमरित्या सोडवत नाही. म्हणून तहसीलदार या नात्यानं आपल्या कर्तव्यात आम्ही कमी पडलाय, आम्ही तुम्हाला बांगड्यांचा नजराणा देतो, अशा चळवळी आम्ही केल्यात. रिकाम्या घागरींच्या चळवळी आम्ही केल्यात. तहसील कचेरीमध्ये तहसीलदारांच्या पायासमोर रिकाम्या घागरी फोडण्याच्या चळवळी पण आम्ही केल्यात. कितीतरी स्वरूपाच्या चळवळी यापूर्वी होत्या आणि म्हणूनच प्रशासनावर त्यावेळेला एक अंकुश होता. आता त्या चळवळी कमी होत चालल्यात. थोडंसं जनतेला पण मी आवाहन करील की चळवळीला बळ देणं हे जनतेचं पण एक काम आहे, जनतेचं काम आहे. मी एक उदाहरण देईल, म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते तुमच्या लक्षात येईल. आम्ही कांद्याच्या प्रश्नावर एक चळवळ केली होती. अकोल्याच्या एसटी स्टँडच्या पूर्व बाजूला आम्ही तिथे रस्ता रोको केला. त्यावेळेला लिंबाचं एक मोठं झाड होतं, त्या सावलीत तो रस्ता रोको होता. गारुड्याच्या खेळाला सुद्धा कदाचित अधिक लोक जमतील एवढे आमच्या रस्ता रोकोला नव्हते. कारण काय, तर त्यावेळेला तो IPL चे गेम चालू होते सर्वत्र. कितीतरी ठिकाणी स्क्रीन लागलेल्या होता आणि शेतकऱ्याची मुलंच विशेष करून त्याच्यामध्ये त्या टीव्हीवर अगर स्क्रीनवर IPL चा गेम पाहत होते. पण बापाच्या कष्टाला न्याय मिळत नाही, कांदा सडून चाललाय, त्याला भाव नाही. जे काही आपण सणसुदी करायची म्हणतोय, लेकीचं लग्न करायचं, लेकीला शिक्षण द्यायचं, लेकाला आज शिक्षणासाठी पैसा उभा करायचा, कांदा त्यासाठी किती मोलाचा आहे, त्याचा बाजारभाव कसा असावा, याच्याबद्दलची सजगता, सावधानता आणि चळवळीमध्ये उतरण्याची हिंमत ही कमी कमी होत चाललेली आहे. शरद जोशींच्या पर्यंतचं चित्र पहा, अलीकडचं चित्र पहा. तर हे चित्र बदलावं असं कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे. तर नक्कीच निश्चित आपण जे काही मला विचारलंय त्यामध्ये एक तर समाजाची एक ताकद वाढेल, भ्रष्टाचारावर अंकुश निर्माण होईल, चळवळीची ताकद वाढेल आणि कितीतरी कामं चळवळीच्या दबावानं आपली होतील. एक शेवटचं विचारतोय
की तालुक्यामध्ये आता सध्या 7 अपक्ष उमेदवार आहे. त्याच्यापैकी प्रमुख उमेदवार म्हणून आपण वैभवराव पिचड माजी आमदार, नंतर मधुकरराव तळपाडी साहेब, मारुतीराव मेंगाळ यांची सध्या अपक्ष म्हणून चर्चा आहे. म्हणजे ही निवडणूक पंचरंगी होते. असं असताना एका बाजूला या तालुक्याला 40 वर्षाच्या योगदानातून दिशा देण्याचं काम माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब यांनी केलेलं आहे. आपण श्रद्धेय भाऊसाहेब थोरात, सन्माननीय आमदार बाळासाहेब थोरात आणि यानंतर आपण पिचड साहेब यांना फार मानणारे आहेत असा म्हणजे मला आलेला अनुभव आहे. आज ते दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत आणि जनतेने असं एक आव्हान केलेलं आहे की 40 वर्षामध्ये त्यांनी जे काही या तालुक्यासाठी योगदान दिलेलं आहे त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांच्या चिरंजीवांना त्यांचे एक त्यांचं एक स्वप्न, त्यांनी जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांचे चिरंजीव माजी आमदार वैभवराव पिचड यांना उभं केलेलं आहे. आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे की या चळवळीमध्ये किंवा या निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांना साथ द्यावी. अशी परिस्थिती एका बाजूला असताना आणि आपलं त्यांच्याशी ऋणानुबंध आहेत, ते अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण महाविकास आघाडीचा घटक म्हणून आपली एक जबाबदारी म्हणून आपण त्या ठिकाणी काम करतात, त्याच्याबद्दल कोणाला दुमत नाही. तरीही आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी कोणती भावना आहे किंवा आपण त्यासाठी काय करणं आवश्यक आहे? कार्यकर्ता म्हणून भावना असो की आपली भूमिका असो, मोकळेपणानं मी स्पष्ट करेल. विधानसभेची निवडणूक ही व्यक्तीच्या विरुद्ध व्यक्ती अशी मुळात नाही आहे. अपक्ष कोणी उभं राहिलं तरी आणि एखाद्या राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार असेल तरी व्यक्ती विरुद्ध व्यक्ती नाही. महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी, सर्वांगीण उन्नतीच्यासाठी जे सरकार उद्या येणार आहे ते सरकार ह्या विचाराचं असावं. ते सरकार श्रमिकांचं असावं, शेतकऱ्यांचं असावं, तमाम रयतेचे ते सरकार असावं. अगदी आपल्या चॅनलचा नावाचा आधार घेत म्हणेल ते स्वराज्य असावं. महाराष्ट्र राज्य ते एक स्वराज्य असावं. या स्वराज्याचा एक महाराष्ट्र धर्म असावा. असं एक सरकार येईल की ते सरकार तमाम रयतेला आपली लेकरं मानून या महाराष्ट्रामध्ये ना जात ना पात ना धर्म असं काही पण होणार नाही. तमाम रयत आमची आहे. जसं कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंनी मीच तुमच्या कुटुंबाचा प्रमुख ही भूमिका घेतली आणि कोरोनामध्ये नागरिकांना वाचवण्यासाठीचे प्रयत्न केले, तसं हा एक वैचारिक लढा आहे. महाविकास आघाडीचं सरकार यावं ही आमची अपेक्षा आहे. महायुतीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी जिंकावा हे आमचं स्पष्टपणे मत आहे. ते बिलकुल झाकलेलं नाही. महायुतीच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही बिलकुल समाधानी नाही. नको तशा प्रकारच्या विकृती 2.5 वर्षात वाढल्यात. मी पहिल्यांदा त्या विकृतीचं वर्णन करतो आणि परत तुमच्या प्रश्नाकडे येतो की कार्यसम्राट, अकोल्याच्या भूमीमध्ये कार्यसम्राट हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकतोय. अशोकाच्या नंतर सम्राट हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकतो. पण मी कम्युनिस्ट पार्टीचा कार्यकर्ता आहे, आज काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. दोन्ही पक्षांच्या भूमिकेत काही फरक नाही. खरं तर लोकप्रतिनिधी हा जनसेवक आहे, सन्माननीय सेवक आहे. आणि हे पण आहे की ते जी सेवा देणार आहेत रयतेला त्याच्यासाठीच्या ज्या म्हणून काही त्यांना सुविधा द्यायला पाहिजेत, आर्थिक सह त्या सगळ्या सुविधा शासन त्यांना देत आहे. म्हणजे तो शब्द वापरू नये, पण जसं एखाद्या कर्मचाऱ्याला सॅलरी मिळते तसं यांना मानधन मिळतंय सगळ्या प्रकारचं. तर मग ती व्यक्ती रयतेची, जनतेची सेवक आहे. त्यांनी जनतेचं काम करायचंच आहे. ते जनतेचे सेवक आहे, सन्माननीय सेवक आहेत.
ते सम्राट कसे होत आहेत, ते सम्राट कसे होत आहेत. माझी इथंच पहिली एक हरकत आहे, म्हणजे पुढे आपल्याला जायला सोपं राहणार आहे. अजून एक गोष्ट मी सांगतो की झारखंडमध्ये आता निवडणूक चालू आहे झारखंडची. तिथली अमित शहांच्या सभेतली एक बातमी मी आज वाचली की आम्हाला शेतकऱ्यांचा उतारा आम्हाला कोरा करायचा आहे. शेतकऱ्यांचा उतारा जर कोरा करायचा असेल तर मग दिल्लीच्या बाहेर 3 वर्ष शेतकरी आपल्या मूलभूत हक्कांच्यासाठी झगडत होता. मूलभूत हक्कांच्या मध्ये स्वामीनाथन आयोग लागू करा आणि आमच्या घामाचं योग्य दाम द्या, उत्पादन खर्चावर आधारित बाजार भाव द्या. तुम्हीच 2014ला सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा नफा दुप्पट करू, त्याप्रमाणे करा. या मागणीसाठी त्यावेळेला जे काही वर्षानुवर्ष आंदोलन चाललं, ज्याच्यामध्ये 700 ते 1000च्या दरम्यान शेतकरी कामी आले. एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांना आंदोलन या अर्थानं तुमच्या दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचूच देत नाही. तुम्ही नको ते काळे कायदे पण आणतायत आणि तुम्ही म्हणतायत की शेतकऱ्याचा 7/12 कोरा व्हायचा आहे, कोरा करायचा आहे. तुम्हाला शेतकरी तरी माहिती आहे का शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी त्याला स्वावलंबी बनवावं लागेल, त्याला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव द्यावा लागेल. शेतीसाठी आवश्यक जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पायाभूत सुविधा आहे, त्या शासकीय तिजोरीतून त्याला करून द्यायला पाहिजे. वीज त्याला परवडेल अशा दरात त्याला वीज द्यायला पाहिजे. बाजार त्याला असा निर्माण करून दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आंतरराष्ट्रीय पातळीवर काही शेतमालाच्या बाजारभावाची पडझड होत असेल तर त्याला परवडेल हा भाव देताना त्याला मिळतोय आणि किती उणे मिळतो, किती मायनस मिळतो, ती आर्थिक भरपाई गव्हर्नमेंटनं करून द्यायला पाहिजे. वेळोवेळी त्याला जे काही कर्ज त्याच्या बोकांडी बसते उत्पादन खर्च वाढल्यामुळे आणि शेतमालाचे बाजारभाव पडल्यामुळे, तर अशा वेळेला ते कर्ज माफ करण्याची भूमिका घेतली पाहिजे. असं काहीच करत नाहीये तुम्ही. आणि तुम्ही म्हणतायत की शेतकऱ्याचा 7/12 कोरा केला पाहिजे. हे सगळं चित्र जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा एक माझी भूमिका, कार्यकर्त्याची भूमिका, मला असं वाटतं की महाविकास आघाडीची भूमिका ही आहे. आपल्या विचाराचं सरकार आलंच पाहिजे, तरच हे निर्णय होतील, तरच निर्णय होतील. मग शेतकऱ्याच्या मुलांना आज आपण पाहतोय की रोजगार उपलब्ध नाही, आज त्यांना लग्नामध्ये मुलगी द्यायला पण कोणी तयार नाही. हे चित्र अतिशय मनाला इतकं व्याकुळ करणार आहे आणि भविष्याची चिंता निर्माण करणारं जर असेल तर आपल्या विचाराचं गव्हर्नमेंट आणणं, मला वाटतं की हे आमचं आद्य कर्तव्य आहे, ते प्रथम कर्तव्य आहे. ते निभावताना भावनात्मक दृष्टीनं हे व्यक्ती विरुद्ध व्यक्ती असा लढा समजून कोणाच्या बाजूनं न जाता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या तमाम रयतेचं हित विचारात घेऊन महाविकास आघाडीचं सरकार यावं यासाठी मी व्यक्तिगत सुद्धा काम करतोय. आणि मला असं वाटतंय की नाही, ही माझी भूमिका योग्य आहे की मी आज महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी कार्यकर्ता म्हणून मी कटिबद्ध असलो पाहिजे. होय, मी त्यासाठी कटिबद्ध आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आपण मतदारांना किंवा जनतेला काय सांगू शकता? माझ्या मनातलंच मी बोलेन. पहिलं हे आहे की महाराष्ट्र धर्म वाढला पाहिजे. थोडासा तपशील द्यायचा झाला तर कोणकोणत्या धर्माचं, कोणकोणत्या जातीचं, कोणकोणत्या पंथाचं काही पण माहीत नाही. महाराष्ट्र धर्म असं सांगतो की महाराष्ट्र राज्यात राहणारा प्रत्येक माणूस त्याचा धर्म महाराष्ट्र आहे आणि भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा धर्म भारतीय आहे. या अर्थानं अशा प्रकारची धोरणं ही राज्याचं गव्हर्नमेंट असेल अगर केंद्राचं गव्हर्नमेंट असेल त्यांनी तशा प्रकारची धोरणं स्वीकारली पाहिजेत. त्यासाठी त्या उद्देशानं या निवडणुकीकडे पाहावं. आणि मग आज जे काही महाराष्ट्रात चालू आहे, जाती जातीतली भांडणं चालू आहेत, मराठा विरुद्ध ओबीसी, अल्पसंख्याक विरुद्ध हिंदू,
अशी जर यादवी तयार झाली, अशी यादवी जर निर्माण झाली तर त्याचे किती वाईट परिणाम होतील याचा विचार महाराष्ट्रातल्या जनतेनं करायला पाहिजे. आणि महाविकास आघाडीला त्या दृष्टीनं महाविकास आघाडीला आपल्या मतांचं बळ दिलं पाहिजे. दुसरं असं, घोषणा किती पण होऊ द्या, प्रत्यक्षात त्याचा लाभ लाभार्थीपर्यंत जातोय की नाही. लाडकी बहीण योजना आहे, लाडकी बहीण योजना आली ते दुःख वाटायचं काहीच कारण नाही, कारण जिथे काँग्रेसचं गव्हर्नमेंट आहे तिथे पण लाडकी बहीण योजना चालू आहे, तिथे पण चालू आहे, आज पण चालू आहे. आपल्या देशामध्ये मला वाटतं की 9 की जे काहीतरी राज्य आहेत तिथे लाडकी बहीण अशा प्रकारची योजना आज पण कार्यान्वित आहे. ती ह्या गव्हर्नमेंटनं आणली याच्याबद्दल आपलं दुमत मुळीच नाही. पण अशा वेळेला तुम्ही आणली की तुमच्या हेतूबद्दल शंका निर्माण व्हावी. मग तुम्ही सत्तेवर आलेत तेव्हाच तुम्ही लाडकी बहीण योजना आणली नाही. म्हणून महाविकास आघाडी असं सांगते की आमच्या निवडणूक जाहीरनाम्यात आम्ही जाहीर करतो की आमची सत्ता जर आली तर आम्ही लाडक्या बहिणीला 3,000 रुपये प्रति महिन्याला देऊ. तिचा लेकरू बेकार असेल तर त्याला सुद्धा 4,000 रुपये देऊ. अशा प्रकारची एक विशिष्ट धोरण घेऊन ते धोरण राबवण्याच्यासाठी महाविकास आघाडी म्हणते की आम्हाला निवडून द्या. जनतेनं विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, मी सांगेल ठेवावा. कारण तेलंगणामध्ये आणि कर्नाटकामध्ये ज्या दिवशी त्या सरकारने शपथ ग्रहण केली आणि सत्तेवर आरूढ झाले त्याच दिवशी तो निर्णय जाहीर केलेला. ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीची विश्वासार्हता आहे. त्यामुळं जे काही महाविकास आघाडीनं आपल्या जाहीरनाम्यात दिलंय त्या दृष्टीनं महाविकास आघाडी वचनबद्ध आहे. याचा विचार पण नागरिकांनी केला पाहिजे. आणि अजून पुढे जाऊन मी असं सांगेल, बेरोजगारीच्या प्रश्नाच्या संदर्भातलं सगळ्यात जर अवघड कोणतं काम असेल, बेरोजगारी वाढण्याची कोणती कारणं असतील तर महाराष्ट्रातून, विशेष करून मुंबईतून, विशेष करून पुण्यातून जे काही मोठे प्रकल्प आहेत ते प्रकल्प जेव्हा गुजरातला जात आहेत तेव्हा मग तरुण पोरांना पण आम्ही आवाहन करू ना, कशाच्या आधारावर महायुती तुम्हाला रोजगार देणार आहे आणि फक्त बेकार भत्ता घेण्यासाठी तुम्ही जन्माला तर आला नाही, तुम्हाला तर स्वावलंबन हवं आहे. मग स्वावलंबनाच्या दृष्टीनं अशी धोरणं राबवून गुजरातला समृद्धी पोहोचवण्याच्यासाठी आमचा जन्म काही झालेला नाही. महायुतीच्या काळात असं घडलंय, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या बाजूने विचार करत असताना स्वावलंबन पण हवंय, त्यांना स्वाभिमान पण हवा आहे, त्यांच्यामध्ये राष्ट्राभिमान पण निर्माण होण्याची गरज आहे. सार्वभौम स्वरूपात महाराष्ट्र एक आहे असं पण चित्र निर्माण झालं पाहिजे. शैक्षणिक दृष्ट्या जेवढ्या काही घोषणा होतात पण त्याची कार्यवाही मात्र होत नाही, ही परिस्थिती आहे. आता जर तिजोरीची स्थिती पाहिली तर एक गोष्ट लक्षात आणून देतो, म्हणजे मला काय बोलायचं आहे ते स्पष्ट होईल. महायुतीनं लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यावेळेला तिजोरीच्या बाबत तिजोरी किती सक्षम आहे असं अर्थमंत्री अजितदादा सांगत होते. पण महाविकास आघाडीनं जेव्हा 3,000 रुपये देण्याच्या बद्दलची भूमिका जाहीर केली तेव्हा मात्र या देशाचे, या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा यांनी तिजोरीच्या बद्दल, तिजोरीचं काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला. तेव्हा किती कर्ज आहे महाराष्ट्रावर याचा पण विचार करण्याची गरज आहे. पुढे जाऊन जर महाराष्ट्र समृद्ध व्हावा असं वाटत असेल तर सत्ता महाविकास आघाडीच्या ताब्यात द्यावी, एवढंच मी रयतेला विनम्रपणानं सांगू पाहिजे. आज आपल्याकडे स्वराज्य माझं चॅनलच्या महामुलाखतीच्या मालिकेमध्ये अकोले तालुक्यातील आणि जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते आदरणीय मधुभाऊ नवले यांनी आपला बहुमोल वेळ देऊन या स्वराज्य माझ्या चॅनलवर आपली प्रकट मुलाखत दिली, त्याबद्दल मी स्वराज्य माझ्या चॅनलच्या वतीने त्यांचं ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मी पण स्वराज्य माझाला धन्यवाद देतो. तुम्ही पण एक सामाजिक काम करतायत. आपल्या सर्वांना धन्यवाद.